नमस्कार, निवेदिता सराफ रेसिपीज मध्ये मी कृष्णाई तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. आणि ह्या माझ्या दोन लेकी आहेत बरं का माझ्या बरोबर. ही माझी थोरली शारदा, हिच्या हाताला लई चांगली चव आहे. आणि ही माझी गौरी, कलेक्टर होणार आहे. आणि मी नी इथंच कुठेतरी असेल खेळत. आज कृष्णाईच्या खानावळीत तुम्हाला एक नवीन रेसिपी दाखवणार आहोत बरं का आम्ही. काय काय दाखवायचं ग? दोडका नाही, दोडकं नको. अगं खाऊन तर बघ तू आईच्या हातचं दोडकं. आई तू बनवायचीस तसं बनव की, पण एकदम झणझणीत बनवायचं आई. एकदम झणझणीत. मग बनवूया भरलं दोडकं झणझणीत कृष्णाईच्या खानावळीत. या आता दोडक्याची भाजी कशी करायची बघ बरं का. भरली दोडकी खाणार तर तू? भूक लागली की नाही? आता भरली दोडकी करायला पहिल्यांदा आपल्याला काय काय लागतं साहित्य ते बघायचं. कधी पण लक्षात ठेव, भाजी करताना, आमटी करताना, कुठला पण पदार्थ करताना त्याच्यात काय घालायचं ते महत्वाचं असतं. आणि ते किती प्रमाणात घालायचं ते महत्वाचं असतं. तर आपण घेतली 3 दोडकी. म्हणजे किती आहेत ती? अर्धा किलो. आता अर्धा किलोच्या प्रमाणात आपण बाकी सगळं साहित्य घेतले. आपण घेतले 2 कांदे. बघ माझ्या शारदानी कसे कापलेत बघ, बारीक बारीक कापलेत का नाही? मला पण येतात आई तशी. बघू शारदानी छान कापलेत कांदे. आपण घेतले 2 कांदे. आपण घेतलंय अर्धा कप शेंगदाणे. अर्धा कप शेंगदाणे घेतलेत. आणि हे अख्खा 2 वाट्या नारळाच्या किसल्या आहेत. ह्या पण कोणी किसल्या? शारदानी किसल्या. तुम्ही दोघी करता का वहिनी काही? सगळं काम शारदा करते. तुम्ही फक्त खायला पक्क्या दोघी. काम करणारी माझी शारदाच आहे बघ. आणि आपण घेतले त्याच्यामध्ये 1-2 चमचे धने आणि 2 चमचे तीळ. का आणि घेतलेत आपण 5-6 लसणाच्या पाकळ्या घेतल्या. ते बघ लसूण घेतले. मोठे आहेत ना म्हणून मी 4च घेतल्यात. छोट्या असतील तर 7-8 तरी घ्याव्या लागतील. आणि आलं घेतलंय बघ एवढं बोटभर आलं. झालं का? आता आपल्याला पहिल्यांदा दोडक्यासाठी हा मसाला भाजायला पाहिजे. त्यासाठी आपण लावूया का गॅस पेटवू. आता आपण थोडस घालूया त्याच्यात तेल. आता सर्वात पहिलं म्हणजे काय माहितीये का, कधी पण स्वयंपाकाला आलं तर सर्वात पहिलं काय करायला पाहिजे? केस घट्ट बांधलेले असले पाहिजे. का नाही? हात स्वच्छ धुतलेले असले पाहिजे. आणि मगच स्वयंपाकघरात यायचं. आणि मग पहिल्यांदा असा चुलीला नमस्कार करायचा, काही पण करायच्या आधी. कळलं का? की मी करेन ते चांगलं होऊ दे, खाणाऱ्याला आवडू दे. आहे का नाही? आता आपण भाजायला घेऊया. टाकूया पहिलं शेंगदाणे. आता आपण घालूया थोडं धणे. घालूया आलं. परतायचं नसतं, ते नंतर टाकायचं वाटताना. आता घालूया आपण लसूण. घालूया आपण त्याच्यामध्ये कांदा. आता घालूया आपण ह्याच्यात तीळ. आता ते उघड बरं. त्याच्यात असेल थोडं मीठ. आपण मसाला भाजताना नेहमी थोडस मीठ घालावं. मीठ एवढं? हे बघ आपल्याला नंतर भाजीत परत घालायचंय ना. अर्धा चमचा आत्ता घातलं. आता बघ झालं का नाही? चांगला रंग आला ना. आता आपण भाजूया हे खोबरं. बरं का? हे बघ खोबरं वेगळं का भाजायचं आहे? कारण ते आता त्याच्यामध्ये भाजलं असतं तर सगळं एकत्र भाजलं गेलं नसतं. प्रत्येक पदार्थाचा गरम व्हायचा, शिजायचा वेळ वेगळा असतो म्हणून. समजलं? माहिती का ह्याला काय म्हणतात माहिती का? पाकशास्त्र. कारण त्याला असतं शास्त्र. ते शास्त्र पाळावं लागतं आणि ते चांगलं करावं लागतं. कारण त्याला काय म्हणतात? पाककला. म्हणजे ते कला पण आहे आणि शास्त्र पण आहे. कळलं का? कलेक्टर बाई. आणि ते सारखं हलवत राहायचं. 1 मिनिट पण नजर बाजूला हटवायची नाही. आता हे खोबरं आपण ह्याच्यात घालूया आणि हा मसाला आता आपण गार करायला ठेवूया. मग हा मसाला आमची गौरी पाट्यावर वाटणार बरं का? म्हणजे आज मला सुट्टी. आज तुला सुट्टी. आज गौरी वाटणार पाट्यावर. मला बोलवलंय ना ग कोणीतरी. कोणी बोलवलं नाही तुला? तुला इथंच थांबायचंय. आता हे आलं आपण त्याच्यात घालून ठेवूया. आलं भाजून घ्यायचं नाही. आणि भरली दोडकी करताना दोडकी आपल्याला अशी बारीक बारीक कोवळी कोवळी पातळ पातळ घ्यायची बरं का. आता पहिल्यांदा त्याच्यावरची आपण शिरा काढूया.
शिरा तर टाकायचं नाही हा. या शिराच्या हे जे आपण काढतो ना त्याची मस्त चटणी होते बरं का. हो. हा, लसूण घालून तिखट घालून आता हे पहा असे असे तुकडे करायचे त्याचे. हा हे बघ. आता हे ना इथे मध्ये त्याला अशी चिर द्यायची. आपल्याला ते भरायचं ना मसाला आणि त्यातल्या थोड्याशा बिया अशा काढून टाकायच्या अशा. आता हा मसाला आपण बारीक वाटून घेऊया. आता ह्याच्यात घालूया हळद. हा 2 चमचे. हा थोडी हळद बस ठेव. आता लाल तिखट दे त्याच्यात. घालूया लाल तिखट. ज्याला जसं तिखट आवडतं तसं त्यानं तिखट घालावं. हा आपण केलाय कांदा लसूण चटणी मसाला तो घालूया आपण त्याच्यात. हा बघ आपण थोडं मीठ घातलं होतं तर थोडंसं मीठ याच्यात परत घालू. आता हे आपण भरायचं या दोडक्यात घट्ट भरायचं असं. हो बरं ना. हा पुसून घे कढई पुसून घे त्याने. आता त्याच्यामध्ये घाल तेल. घाल 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 अजून घाल थोडं. हा बस. आता त्यातली मोहरी काढ. टाक टाक. हा, घाल 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 अजून घाल थोडी. हा घाल बस. ती ताई तडतडू दे. तडतडायची थांबल्याशिवाय हिंग नाही घालायचं. हा आता घाल हिंग. तेवढं घालू चिमटवर. नाही नाही चिमट बी हिंगाने काय होणार. अर्धा चमचा. एवढं हिंग घालायचं. कृष्णाईच्या खानावळीत हिंग खूप असतं. एक चमचा घे बरं तो ढवळायला. आता खरं माझं काम सुरू होईल याच्यानंतर खाणं. हा एकदा ही अशी छान अशी परतून घ्यायची. मोठा कर गॅस. केला हा होऊ दे. अशी मस्त परतून घ्यायची. वास चांगला आला की नाही? हो. सुवास सुटला. आता मिनीला बोलवायला हरकत नाही. मेहनीला बोलायला हरकत नाही. थांब. चपाती बरोबर खायची असेल तर एवढीच बस. आणि थोडीशी भातावर पाहिजे असेल तर त्याला थोडा रस्सा करायचा. घाल. हो घाल घाल. एवढीच बास आई. आपण अशीच खाऊ. आता याच्यावर थोडं वेळ झाकण ठेवूया की भाजी झाली. मीठ घातलं आपण. थोडं असं करून घेऊया. काय मस्त वास येतोय. काय बनवलंय. खाऊन तर बघ मग कळल तुला. हा वा. आता मी माझ्या हातानं माझ्या लेकींना भरवणार. आधी मला. अरे आधी मला. माझी शारदाला. हा मोठी बहीण आहे ना तुमची. कसं लागतंय. हे जे काय सूप आहे ना आई. हा आता खाईल माझी गौरी. वा. आवडलं का. खूप छान. एकदम झणझणीत. हा आता खाईल माझी मिनी. एक नंबर. एरवी कधी दोडकं खा म्हटलं तर खात नव्हतीस. आता कसं वाटलं. तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा बरं का. आणि 15 जून पासून रोज संध्याकाळी 7 वाजता पाहायला विसरू नका कृष्णाई चले की फक्त आपल्या झी मराठीवर.